संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून 23 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार। 22 जुलै ते 12 ऑगस्ट पर्यंत चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन। भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून रवींद्र वायकरांना दिलासा। वायकरांकडून जमिनीचा गैरवापर झाला नाही, क्लोजर रिपोर्टमध्ये उल्लेख। तर केवळ दाऊदला क्लीन चिट देणं बाकी, राऊतांसह विरोधकांची टीका। बारामतीतून पुढची लोकसभा निवडणूक लढवणार अकोल्यातील बाळापूरच्या मेळाव्यामध्ये महादेव जानकरांची घोषणा। ताकदीनं लढून विजयी होण्याचा व्यक्त केला विश्वास। मनोज जरांगेंचा हिंगोलीच्या शांतता रॅलीमधून भुजबळांवरती निशाणा। भुजबळांचं ऐकणार असाल तर महागात पडणार, जरांगेंचा सरकारला इशारा। पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावरती पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न। फराजखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोरील धक्कादायक घटना। ड्रिंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना ही घटना घडली। लोकसभेतील विजयानंतर काँग्रेसकडून विधानसभेची तयारी। सर्व 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागवले। इच्छुक उमेदवाराला बंडखोरी करणार नाही याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार। महायुती आज मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन करणार। विधानसभा आणि विधान परिषदेच्या तयारीसाठी मेळावा, निवडणुकीसाठी कंबर कसली। विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनाही जागा मिळणार। मवियाच्या बैठकीत निर्णय। विधानसभेला चांगली कामगिरी करण्याचाही निर्धार। नाशिकमध्ये 2 वर्षांचा चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून पडला। चिमुकला गंभीर जखमी। गॅलरीतून पडतानाची घटना सीसीटीव्हीत कैद। दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन 11 जुलैपर्यंत बंद। मूर्ती संवर्धनाच्या कामामुळे निर्णय। 7 ते 11 जुलै दरम्यान मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी वाल्हे इथून लोणंदकडे। नीरा इथं माऊलींच्या पादुकांना निरासना।